आणि सोप्या पद्धतीची शंकरपाळे। 1 वाटी तूप, त्याच वाटीने 1 वाटी दूध, त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची। ते छान उकळून घ्यायचे। मिश्रण साखर विरघळेपर्यंत हलवायचे। साखर विरघळल्यानंतर ते एका मोठ्या परातीमध्ये ओतून घ्यायचे। साईडला ठेवून द्यायचे थंड होण्यासाठी। मिश्रणामध्ये बसेल एवढे पीठ द्यायचे। असा तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि मुलायम उंडा झालेला आहे। उंडा असा उंडा मळून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता किती छान मस्त आणि मुलायम उंडा झालेला आहे। माप एकदम परफेक्ट आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा। मस्त असे लाटून घ्यायचे। जास्त पातळ नाही करायचे, थोडे जाडच ठेवायचे। तुम्ही पाहू शकता। एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते। साईड कापून घ्यायची, मग ते छान चौकोनी होतात। एक एक सुट्टे करून घ्यायचे। लाटून होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी तेलामध्ये तळणार आहे, तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता।
तुपाचं काय आहे ना, खाताना टाळाला चिटकतं, त्यामुळे मी तेलामध्ये तळू राहिलेले आहे. शंकरपाळे लाटून होईपर्यंत तेल मस्त असं गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. खाता सोडा बिलकुल टाकायचा नाही. खाता सोडा टाकला तर शंकरपाळे तेलामध्येच विरघळून जातात. तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला मस्त असा कलर येऊ राहिला आहे. बदामी कलर होईपर्यंत मस्त असे खालवर करत राहायचे, मस्त तळू द्यायचे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीचे शंकरपाळे आहेत, एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता किती छान शंकरपाळ्याला कलर आलेला आहे आणि तेलामध्ये विरघळत सुद्धा नाही. जास्त कच्चे पण नाही ठेवायचे, नाहीतर पिठळ लागतात. मस्त असा बदामी कलर येऊ द्यायचा, मंद आचेवर तळू द्यायचे. तुम्ही पाहू शकता मी मस्त असा कलर येऊ दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. हे हाताने सुद्धा चुरगळत आहे, इतके छान शंकरपाळे झालेले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.